खुशखबर मैत्री ग्रुप आयोजित सरपंच चषक 2024 मर्यादित षटकांचे भव्य नाईट टेनिस क्रिकेटचे सामने शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या दरम्यान आयोजित केले आहेत। प्रथम पारितोषिक आहे 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25, चतुर्थ पारितोषिक 25,000 आहे। मालिकावीर बाईक आहे, कूलर आहे आणि जे या स्पर्धेसाठी प्रवेश फी आहे 13,000 रुपये। संपर्क मंगेश चव्हाण, संदीप वाघोरकर, मनीष गायकवाड, प्रसाद शेडगे, अजय अधिकारी, आशिष शेळके, आदिनाथ गायकवाड। ठिकाण आहे सुधागड क्रिकेट असोसिएशन मैदान, परळी पाली या ठिकाणी। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी यायचं आहे। मी विनंती करतोय मनोज खांडेकर संघाचा 12 प्रतिनिधी। जर का आपण या ठिकाणी आलं नाही तर नक्कीच आपल्याला 2 धावेची पेनल्टी मिळणार आहे। पंचांना विनंती करतोय चोरगे सर प्लीज सामना थांबवायचा आहे। शारवी 11 वाकण संघ या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचप्रमाणे मनोज खांडेकर इकडे संघाचा या ठिकाणी 12 एक लेट्स प्ले सामना चालू करून घ्यायचा आहे। तर या सामन्याचा पूर्वार्ध ऐकण्यासाठी मी घेऊन जातो आपल्या विभागातील एका सुमधुर असे समालोचक, चांगली वाणी त्यांची दीपकजी सुरगे यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद सर। आपण पाहिलात प्रदीपजी भोईर साहेबांना इथं आपल्या चांगल्या प्रकारच्या वाडीतून चांगल्या प्रकारचं इथे समालोचन करत होते। मी दीपक सोरगे पुन्हा एकदा पूर्वार्धामध्ये तुम्हाला घेऊन चाललोय। शर्वी 11 वर्सेस मनोज खाटेकर 11 या दरम्यान सामना पाहतोय। शर्वी राजीव दुर्गावळे आपण स्ट्राइक एंडकडे पाहतोय। फुलटा चेंडू मिड विकेट जे चेंडू ट्रॅव्हल होतो इथे मात्र एक कार्पेटच्या माध्यमातून पहिला इथे घणाघात की मोठा फटका पाहायला मिळतोय तो मात्र चौकार डीजे। आपण पाहतोय शारवी 11 संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केले ते मनोज खांडेकर 11 संघाला। मनोज खांडेकर संघाच्या इथून मात्र राज दुर्गावले आपण फलंदाजी मार्कडे सामना करतोय। गोलंदाज असाद मॅच बट्टा चेंडू जातो हवाई सफर। अप्रतिम अशी फटकेबाजी पाहायला मिळते, खणखणीत दणदणीत षटकार डीजे। मिड विकेट एक मोठा फटका नक्कीच जबरदस्त फटका मायना 4 धावांचा आणि याच दरम्यान मात्र लॉंग ऑफचा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि मात्र मोठा फटका। ही षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली ती राजदुर्गच्या फलंदाजीच्या माध्यमातून। आपण पाहतोय बरोबर असाद ओहो बॅटचा काढा शॉट थर्ड मॅच फाईनल क्षेत्ररक्षण तैनात होता आणि मात्र मोठा हिरा टिपला। राज दुर्गावले सारखा खेळाडू आता मात्र तंबूच्या माघारी परततोय डीजे।
आपण पाहतोय फलंदाजी मार्कडे येतोय ऋतुराज, एक सुंदर असा वेगान स्फोटक फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय। पण ज्यावेळी पाहिलं जातं की पहिल्याच षटकार जोकरची आतिषबाजी झाल्यानंतर मात्र असाच मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, एक मोहरा टिपण्यात यश नक्कीच संपादन केलं। आपण पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे पाहिलं तर आझाद असादकडे आणि 2 चेंडू मध्ये सुरेख पद्धतीचे टाकले होते, परंतु ज्यावेळी राज दुर्गावकडे फलंदाजी आल्यानंतर मात्र त्यांनी मोठे फटके लगावले गेले, चौकार षटकारांची आतिषबाजी केली। इथे मात्र चेंडू उचलली घेणारा काहीसा शॉट फाईन क्षेत्रक्षण तैनात होता, इथे विकेटचा मात्र एक मोहरा टिपलाय। हो मात्र पंचाकडे अपील केली जाते, याच दरम्यान मात्र चेंडू इथे मात्र खरोखर ज्याप्रमाणे पाहिलं जातं क्रिकेट विश्वातला सगळ्यात मोठा सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाहिलं जातं, जर पंचांनी आऊट देण्याच्या अगोदर मात्र हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय, खरोखर त्याला दाद देईल तेवढा कमी आहे। ऋतुराज सॅल्यूट आहे तुला, कारण की इथे मात्र कोणतेही सरांची मुवमेंट नसताना देखील आपला हात उंचावला आणि मात्र ऋतुराज हा खेळाडू बाद झाला। डीजे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे तो मात्र असाद, त्यामुळे पाहिलं जातं असादकडे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजीचा नमुना नक्कीच पेश करतोय। या एक षटकार चौकार खाल्यानंतर मात्र 2 चेंडूवर 2 गडी मिळवतोय, हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे। ओहो हो दांडी गुल, बॉल ब्युटीफुल दांडी गुल। डीजे आठवण करून देतो मी इरफान पठाणाची। इरफान पठाणने पहिल्या कसोटीमध्ये पाहिला गेलं डेब्यू मॅच मध्ये पाहिला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 3 विकेट घेणारा पहिला हा खेळाडू आहे इरफान पठाण। आपण पाहतो पाकिस्तानच्या मैदानावर यांनी आकार मजवला होता आणि मात्र 3 गडी मिळवण्याचा एक मोठा हॅट्रिकचा नमुना पेश केला होता। हाच नमुना इथे मात्र आझादने केलेला आहे आणि ज्यावेळी धावसंख्येचा पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता, तिसऱ्या चेंडूवर मात्र षटकार आल्यानंतर मात्र कोणतीही नाही, इथे मात्र संघासाठी नक्कीच कमबॅक केलाय आणि शार्वी 11 संघाला मात्र खरोखर अगदी थोडासा माघारी भरण्याचं यश नक्की संपादन केलंय आणि धाव संख्या मात्र रोखून ठेवण्याचं यश संपादन केलंय। धाव संख्या पुढे सरसावते, धाव संख्या होते 13। इथे गोलंदाजी मार्कडे मात्र गोलंदाजी चेंजेस होतोय, गोलंदाजीकडे येतोय गोलंदाज साहिलकडे पाहिलं तर साहिल बघूया। हॅलो फलंदाजी मार्कडे येतोय ओंकार। ज्याप्रमाणे पाहिला तर धावसंख्येचा डोंगर रचला होता, परंतु आता मात्र पहिल्या षटकामागे 3 चेंडा जर पाहायला गेलं तर कधी पकडा भारी शार्वी 11 संघाचा तर कधी मनोज खांडेकर 11 संघाचा। धावसंख्या मात्र स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 13 धावसंख्येवर मात्र 3 गडी गारद करून ठेवलेत। गोलंदाजी मार्कडे येतोय गोलंदाज साहिल कशा प्रकारची गोलंदाजी केली, इथे मात्र शक्तिवर्धक खेळ नक्कीच संपलाय मित्रांनो। 3 शक्तिवर्धक खेळ नक्कीच संपलाय। आपण पाहायला मॅन्डेटरी पॉवर प्ले पूर्णपणे संपन्न आलेला आहे। इथे मात्र फलंदाज क्षेत्ररक्षण मात्र तैनात झाले, ते मात्र सीमा रेषेलगत। इथे मात्र फलंदाजी मार्कडे स्ट्राईक एंड कडे आहे तो साहिल, आपल्या कसे ओंकार राज स्ट्राईक साठी पहिलं षटक पाहिलं गेलं तर राज नॉन स्ट्राईकलाच उभा होता, परंतु आता मात्र स्ट्राईक एंड कडे येतोय। सेकंड ओव्हर घेऊन आलाय साहिल कशा प्रकारची गोलंदाजी करेल, नॉन स्ट्राईक फलंदाज आहे तो ओंकार आणि धाव संख्या आहे ती एक षटकाचा खेळ नक्कीच मित्रांनो संपलेला आहे। एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 3 गडीच्या मोबदल्यात 13 धावसंख्या आपण पाहतोय। चेंडू राजने देखील आपले खंदे खोललेत, इथे मात्र हवाई सफर टाटा बाय बाय खणखणीत दणदणीत षटकार, परंतु हा चेंडू पंचाने 9 घोषित केलेला आहे। याच दरम्यान मात्र पंच तटस्थ आहेत, आपण पाहतोय इथे पंच तटस्थ आहेत। प्रमोदजी चोगळे साहेब इथे आहेत आणि निकेश वाघमारे डीजे
पंचांनी सामना चालू आहे तो शर्वी 11 संघ आणि मनोज खांडेकर 11 संघ यांच्या दरम्यान एक रोमांचकारक सामना पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाचा नक्कीच खेळ संपलेला आहे मित्रांनो। पहिल्या षटकामागे काय मात्र पाहण्या योग्य असणार आहे। राज दुर्गावले संघ मात्र हा एक मोठा हिरा आपण पाहायला गेला। एक नो चेंडू पंच नो त्याची सांगतोय आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच आपल्यासाठी पाहायला गेला, परंतु आता मात्र फलंदाजी मार्कडे पुन्हा एकदा राजकडे पाहायला जात आहे। इथे मात्र गोलंदाजी मार्कडे आहे साहिल कशा प्रकारची फलंदाजी करेल सामना करतो राज। आपण ज्यावेळी पाहिलं तर हा पंचाने नक्कीच निर्घोषित केलेला आहे की ज्यावेळी मात्र पहिला चेंडू 9 पद्धतीचा आणि त्याच्यामध्ये धाव संख्या देखील 6 ने भर पडली। धाव संख्या पुढे सरसावली, धाव संख्या 7 ने पुढे सरसावल्यानंतर धाव संख्या आहे ती 20 धावा। आपण या 20 धावा ऑन द बोर्ड आहेत। चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना मात्र चांगला टॉनिक देते आपल्या संघासाठी। दोन्ही राज मात्र चांगल्या प्रकारचे मैदानामध्ये भरले। इथे मात्र राज मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल सामना करतो साहिलच्या गोलंदाजीचा। धाव संख्या आहे ती 20। पुन्हा आडव्या बॅटने मारण्याचा प्रहार केला होता, परंतु तेवढ्या खोलवर टप्प्याचा चेंडू काहीसा समजला नाही। चेंडू मात्र विकेट किमतच्या दस्तारामध्ये याच दरम्यान मात्र पाहिले गेले की साहिल पर्यंत चांगल्या प्रकारची इथे पहिल्या चेंडूवर 6 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या, परंतु आता मात्र चेंडू सुरेख पद्धतीचा टाकला गेला, हाताळला गेला मित्रांनो। याच दरम्यान मात्र नैदावतीची सांगता झाली आणि धाव संख्या मात्र स्थिर आहे। धाव संख्या आहे ती 20। पुन्हा बॅटच्या बट्ट्यात मिड विकेटचे चेंडू ट्रॅव्हल होतो। इथे वन बाउंस दिल मागे मोर, रन मिळतील फॉर डीजे। पाहतोय चांगला प्रकारचा इथे टॉनिक संघासाठी नक्कीच देतोय राज। आपण याच दरम्यान मात्र साहिलच्या गोलंदाजीवर मोठा फटका नक्कीच पाहायला मिळाला। या फलंदाजीच्या माध्यमातून 1 बाउंस 4 रन 4 धावेत मात्र नक्कीच भर पडली। 4 धावेने धाव संख्या पुढे सरसावली। धाव संख्या झाली ती मात्र 24। धाव संख्या धाव फलकावर जाते आणि साहिल मात्र काही खरोखर कमबॅक करू शकतो का या गोलंदाजीचा मात्र नक्कीच नमुना पेश करू शकतो। या पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना आपण पाहतोय शार्वी 11 वर्सेस मनोज खांडेकर 11 यांच्या दरम्यान। धाव संख्या मात्र आहे तो धावसंख्येचा डोंगर रत्न गरजेचा आहे। या मैदानावर पाहिलं गेलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये जरा वाऱ्याचा झोका एवढा येतो, ज्या वाऱ्याच्या झोक्यावर ज्यांनी धावसंख्येचा भरदार येते। बॅटच्या बट्ट्यात येतो राज ऑन द फायर विथ अ सेफ ड्राइव्ह फॉर द 6 रन्स डीजे। राज पाटील मॅन फ्रॉम वरवटणे आपण पाहतोय खरोखर याची हिस्ट्री पाहिली गेली मित्रांनो। वेल्सेच्या मैदानावर त्याने डेब्यू मॅच खेळला होता मित्रांनो। एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून किताब त्यांनी पटकावला होता। इथून मात्र या सावळ्या त्यांनी करिअरला सुरुवात झाली होती। आज मोठा हिरा आपण पाहतोय षटकार चौकारांची सीएम चषकाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक मोठा फटका खेळण्यामध्ये मारत असेल खरं करतोय तो मात्र राज आज मैदानामध्ये आपण पाहतोय मॅन फ्रॉम वरवटणे। ओहो हो मात्र इथे हवाई सफर चेंडूला मात्र टाटा बाय बाय। इथे मात्र खरोखर चांगल्या प्रकारची फलंदाजी, हा मोठा फटका येतोय त्याच्या बॅट मधून 6 धावांसाठी डीजे। उंबरट्यावर आहे तो राज, चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय। ज्याप्रमाणे पाहिलं जाते सुरुवात केली होती त्यांनी अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु आज मात्र उभरता खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो राजरूपी वादळ या मैदानामध्ये नक्कीच बहरतोय। कारण की ज्यावेळी पाहिलं जातं या षटकामागे 3 षटकार नक्कीच लगावले गेलेत, परंतु आता मात्र हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे ती राज याला। मात्र साहिलच्या गोलंदाजी चांगला पाहुणचार घेतोय, प्रत्येक चेंडूवर षटकारांची आतिषबाजी करतोय आणि मात्र पुढचा चेंडूवर राज
हॅट्रिक साठी सुवर्ण संधी, चेंडू हवेमध्ये, मिड विकेटच्या चेंडू ट्रॅव्हल झालाय. ओहो हो, मात्र इथे चांगल्या प्रकारचा आझादने देखील चांगल्या प्रकारचा स्टॉप लावलाय. ज्याप्रमाणे पाहिलं जातं की आझादने गोलंदाजीच्या माध्यमातून स्टॉप लावलं होतं, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील इथे मात्र खरोखर चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय. डीजे बल 22 धावांचा इथे धावा गेल्या. त्या मात्र राज यांनी आपण पाहायला गेलं आमचा गुणलेखक शुभम चोगले नक्कीच सांगतायत आम्हाला दरवेळी कोणता खेळाडू कितपर्यंत खेळतोय, कोणता खेळाडू कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, हा नक्कीच धावतं समालोचन देखील तुमच्या कानापर्यंत माझा धोनी तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय. परंतु सांगण्याचं काम नक्कीच शुभम चोगले इथे मात्र करतोय. फलंदाजी मार्ककडे येतोय. समाधान आपल्या संघासाठी कितपर्यंत बदल मार दुसरं षटक प्रगती पथकावर आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना मात्र हो मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा उचली घेणारा चेंडू मात्र चांगल्या प्रकारे पडला गेल्यानंतर मात्र विकेट किंमतच्या दस्तारामध्ये गेला. या दरम्यान मात्र धावसंख्येत मात्र स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 36 इन ऑन द बोल्ड. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या धावबळकावर आहे ती मात्र 36 धावसंख्या. आपण पाहिलं की राजरूपी वादळ या मैदानामध्ये नक्कीच भरलं होतं. तिसरा षटकार मारण्याच्या नादामध्ये इथे असाध्य मात्र चांगल्या प्रकारचा झेल झिपला. अलिबाग संघाचा मोठा हिरा आपण पाहतोय पंकज जाधव याला स्टेजवर आम्ही इन्व्हाइट करतोय. तर पंकज जाधव बूम बूम माठा या नावाने प्रसिद्ध असलेला पंकज जाधव याचं सहर्ष स्वागत करत. कृपया पंकज जाधव आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यायचं आहे. पंकजी जाधव साहेब आपण खरोखर एक क्रिकेट तसेच जीवीजी म्हात्रे साहेब या देखील एक अक्षय पाटील मोरे यांचं देखील स्वागत आहे. कारण की आम्हाला इथे मोरे नक्कीच इथे दिग्गज खेळाडू आम्ही तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो, परंतु प्रत्यक्षात जेव्हा पाहिल्यानंतर आम्हाला देखील सर्व क्रीडा रसिकांना देखील ओढ असते. कारण की आपण मनसे दर्शकाच्या माध्यमातून वेलसेच्या मैदानावर आपल्याला पाहिलं होतं की पंकज जाधव याला पाहिलं होतं आणि बूम बूम माठे या नावाने प्रसिद्ध असलेला हा पंकज जाधव आपण नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु ज्यावेळी दिग्गज इथे सर्वांच्या नजरा नक्कीच होत आहेत, इथे सहर्ष स्वागत होते मनोज मंगेश ताडकर, जनार्दनजी चोगळे साहेब. आपण पाहतोय फलंदाजी मार्कडे असणार आहे. ओंकार सामना करेल तो पराग. लोअरवर्ड पद्धतीचा लोअरवर्ड फुलटॉस चेंडू पर चांगल्या प्रकारचा इथे क्षेत्ररक्षण होतोय. शॉर्ट फाईड लेग रेषेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात होता, परंतु एक धाव मात्र निश्चित आपल्या खात्यामध्ये जमा केली. ज्यावेळी पाहिला तर बॅटचा कडा लागून चेंडू इथे शॉर्ट फाईड लेग रेषेने चेंडू इकडे गेल्यानंतर मात्र धावसंख्येत 1 नी भर पडली. आपण पाहायला गेलं तर इथे जीवित म्हात्रे उरण इलाक्यातला एक दादा टीम असलेला खेळाडू जीवित म्हात्रे आपण देखील यायचा आहे. व्यासपीठावर देखील सध्या स्वागत होतोय. कारण की सर नक्कीच आम्हाला एक नवीन चेहरे पाहायला मिळतात. ज्यावेळी युट्यूबच्या माध्यमातून आम्ही इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. कारण की ज्यावेळी पाहिलं जातं समाधान देखील इथे मात्र संघासाठी नक्कीच समाधान देखील कामगिरी करतोय. डीजे मोरावाडी संघातर्फे तुम्हाला तुमचं हार्दिक एक माहिती शाल एक गुलाब पुष्प देऊन सहर्ष स्वागत केले जाते. आपण दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश ताडकर तसेच जनार्दनजी चोगळे साहेब. सगळ्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. याच दरम्यान मात्र एक परागचा अगदी सुरत पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला गेला. तसेच अक्षय पाटील ज्यांनी कमी वयात आपला नाव तसा उमटवलाय आणि बोण्या या नावाने प्रसिद्ध असलेला अक्षय पाटील. चला अक्षय पाटील यांनी देखील पुढे यायचं आहे. त्याचा देखील येतोची सन्मान होतोय. सुंदर पद्धतीचा चेंडू पुन्हा मैदानाकडे एक वेगळं चित्र पाहायला मिळते, परंतु हा चेंडू पंचरण नक्कीच वाईट पद्धतीचा इथे अवांतर धावसंख्येत नक्कीच भर पडली. या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये ती मात्र 44. आपण पाहतो एक मोठा हिरा. खरोखर टाळ्या वाजा मित्रांनो, सर्वांसाठी टाळ्या आहेतच, परंतु मोन्या कमी वयात मात्र आपला ठसा उमटवलाय. आणि काय मित्रांनो, त्याच्या वेळी आपण मोन्याकडे पाहतो आणि खरोखर
सर तुम्हाला इथे पुढे मान मिळाला असेल, परंतु आज आमच्या मुरावाडी गावामध्ये सर तुम्हाला खरोखर एक मायाची शाल आणि गुलाब पुष्प देऊन सहर्ष स्वागत केले जाते, कारण की हा मान आपल्या अंगात कळा असेल तर नक्कीच हा मान मिळतो. कळा अंगात बोले हा कलेच्या सादराने तुम्ही नक्कीच कला जोपासताय आणि या कलेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाकडे काहीतरी वेगळं चित्र मित्रांनो पाहायला मिळाला. समाजाच्या बाटमधून निघालेला हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. एक धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा झाली. इथे मात्र 2 धावा नक्कीच खात्यामध्ये जमा झाले. समाधान रूपी वादळ या मैदानामध्ये येऊ एक कणकणी षटकार नक्कीच स्टेट ड्राईव्ह पद्धतीचा पाहायला गेलाय, परंतु धावसंख्या पुढे दोन्ही सरसावली. धावसंख्या होती ती मात्र 46 ऑन द बोर्ड. आपण पाहतोय पुन्हा एकदा पराग बॉलिंग एंडकडे. ओ हो मात्र लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू मात्र लॉंगाचा चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आसाद चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर एक धाव मात्र निश्चित आपल्या खात्यामध्ये जमा केली. याच धावसंख्येत मात्र एकनी भर पडली. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या होती ती मात्र 47. मात्र पाहायला गेलं तर हा शतक अप्रतिम. त्याच्यात 3 चेंडू तिसरं षटक प्रगती पथकावर आहे. ओहो माझा आडव्या बॅटने नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु चेंडूला एवढी धार होती की ज्याप्रमाणे ऑफ कटरचा चेंडू हा पडला गेला तो मात्र विकेट किपरच्या दस्तारामध्ये. आपलं पाहिलं गेलं तर चेंडू सुरेख पद्धतीचा. त्यावेळी ओंकारच्या मनामध्ये काय झालं त्याच्या अपोजिट मात्र नक्कीच परागच्या मनामध्ये चाललं होतं की चेंडू अगदी अप्रतिम त्याच्यात टाकला गेला. परागचा समाधान ओंकाराचा मानाचा नक्कीच इरादा होता, परंतु इरादा फसवण्याचं काम नक्की परागने केलं आणि धावसंख्या मात्र रोखण्याचं स्थिर ठेवण्याचं काम नक्कीच केलंय. मित्रांनो 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 47 ऑन द बोर्ड. 4 लॉस. आपण पाहतोय गणित नक्कीच मित्रांनो बदलण्याचं काम केलं ते परागने. दुसरं षटक एवढं महागड ठरलं की 23 धावा खर्च केल्या आणि इथे मात्र गोलंदाजी मार्कडे असणारा परागने मात्र 11 धावा नक्कीच खर्च केल्या असतील, परंतु एक रोखण्याचं नक्कीच काम केलं. गोलंदाजाचं नाव आहे खरोखर साहिल चोगळे यांचा आगमन होतोय म्हणण्याचं हार्दिक स्वागत असेल. अमन आपण गोलंदाजी मार्कडे असणार आहे. अमन कशा प्रकारची गोलंदाजी करेल याच दरावर मात्र गोलंदाजी शेवटचं षटक म्हटलं जातं. कशा प्रकारची धावसंख्या उभारेल डावखुरा गोलंदाज अमन. काय मित्रांनो गोलंदाजी करते टप्पा अचूक पद्धतीचा. ज्यावेळी पडल्यानंतर चेंडू अगदी थोडासा कट घेतोय आणि या दरावर मात्र विकेट किपरचं काम चोख बजावतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या आहे ती मात्र 47. आपण पाहतोय अमनला अवरकडे जेवढे व्हरायटीज आहेत मित्रांनो पाहिलं गेलं तर समाधान लगेच रोखण्याचं काम करतोय. डेट पद्धतीचा चेंडू पाहिलं तर रडप चुकल्यानंतर मात्र हा असा प्रल्हादजी राणे साहेब यांचा देखील येतो सन्मान होतोय. हा चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा. काय मित्रांनो हाच चेंडू ज्याप्रमाणे पडल्यानंतर त्याला कलाटणी मिळते आणि मात्र फलंदाजाला मात्र रोखण्याचं नक्कीच काम करतोय. इथे मात्र समाधान रूपी वादळ थांबवण्याचं नक्कीच आपण काम करतोय. ज्याप्रमाणे पाहिलं जातं की चेंडू पडल्यानंतर मात्र विकेट किपरच्या दस्तारामध्ये जातोय. हा चेंडू पडल्यानंतर समांतर दिशेमध्ये पडल्यानंतर चेंडू अगदी सहजरित्या पडला गेलाय. सुंदर पद्धतीचा चेंडू हवेमध्ये तिकडे मात्र खेळाडू आहे फलद्रोमध्ये चेंडू अडवण्याचा अमन. सुंदर कॅच अप्रतिम दर्जा. नेत्र अप्रतिम राहिले. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूकडे पाहत राहिले आणि हा फलद्रोमध्ये चेंडू पकडलेला आणि मात्र हा विकेटचा पतक समाधान रूपी वादळ थांबवण्याचं नक्कीच काम केले ते अमन याने. डीजे त्याप्रमाणे पाहिलं जाते की इथे मात्र धुमाकूल घातला होता राज दुर्गावले आणि राज पाटील यांनी. जोडी मैदानामध्ये असताना मात्र षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली होती, परंतु असा ती मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. नंतर मात्र परागने देखील तेवढाच अंकुश ठेवण्यात मात्र यश संपादन केलं. शेवटचं षटक म्हटलं गेलं तर अमनकडे. अमन देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. काय मित्रांनो गोलंदाजी करतोय फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं तो मात्र अमन. वारंवार मात्र चेंडू मात्र सुरेख टाकण्यात मात्र यश संपादन करतोय. ज्यावेळेला संघाला गरज होती 3 चेंडू सुरेख टाकले मित्रांनो. 4 चेंडू सुरेख टाकलेत. त्याच्यामध्ये तब्बल एकही धाव खर्च केले नाही. का सुंदर. काय मित्रांनो गोलंदाजी करतोय. वारंवार टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करतोय, कारण की ज्यावेळी अमन मात्र फिरकीचा एक जादूगार म्हटलं जातं त्याप्रमाणे गोलंदाजीला धार तोच
दमदार आपण पाहतोय मैदानामध्ये अमन रूपी वादळ। आणि मित्रांनो या खरोखर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। मेडल ओव्हर आणि 1 विकेट। अगदी खरोखर ज्यावेळी पाहिलं होतं अमनकडे एक फिरकीचा जादूगार ज्याला टाळ्यांच्या गजरात त्याचा शाबास। मित्रांनो या मैदानामध्ये पाहिलं गेलं की 3 दिवसांच्या सामन्यामध्ये आणि या फिरकीच्या गोलंदाजाने एक विकेट गमावता एकही धाव खर्च केलेली असा हा अमन गोलंदाज आणि खरोखर समोरच्या अपोजिट टीमला रोखण्याचं काम नक्कीच केलंय। धावसंख्या मात्र पाहिली गेली तर 3 षटकाच्या सर्वात धावसंख्या होती ती मात्र 47 आणि 47 वर समित करून ठेवली आणि याच दरम्यान मात्र येणारे 24 चेंडू सांगून जातील जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान असणार आहे। डीजे पूर्वार्ध नक्कीच ऐकला मित्रांनो। उत्तरार्ध मार्ग माझे साथी समालोचक राहुल या गावचे बुलंद आवाज आपण राहुल तारकडे जाणार आहोत। या दरम्यान मात्र राहुल तारकडला देखील सुवर्ण संधी मिळते या संयम दशकाच्या माध्यमातून स्पर्धेचं एक धावतं समालोचन ऐकायला आणि खरोखर मी पुन्हा एकदा घेऊन चाललोय राहुल तारकडे। डीजे माझा साथी स्कोरर शुभमजी चोगळे तसेच माझे साथी समालोचक आमचे सर्वांचे लाडके एक गोड गल्याचे दीपक दादा चोरगे यांचा आपण गोड आवाज ऐकला असेल। पूर्वार्ध झालाय आणि उत्तरार्धाला सुरुवात होते म्हणजे फर्स्ट इनिंगचा खेळ संपलाय आणि सेकंड इनिंगचा खेळ चालू होतोय। 48 धावांचा पाठलाग करताना मनोज खांडेकर 11 या टीमनं 47 धावांचं डोंगर उभं केलंय आणि 48 धावांचं डोंगर पार करण्यासाठी आमंत्रण दिलंय ते म्हणजे शारवी 11 वाकण संघाला। कशा प्रकारे शारवी 11 वाकण संघ ह्या धावा पार पाडणार आहे हे आपल्याला पाहायला मिळेल। अप्रतिम दर्जाचा खेळ आपल्याला या ग्राउंडवर हा जो ग्राउंड पाहताय त्याच्यासाठी अथक मेहनत प्रवीण दादा ताडकर त्यांचे समर्थक आणि जय बजरंग क्रिकेट क्लब यांची मेहनत ही रंग देते। रोहा तालुका मधील नागोटणे शहरातील एक उत्कृष्ट दर्जाचं गाव म्हटलं जातं तर मुरावाडी गाव आणि मुरावाडी गाव म्हटलं तर निश्चितच एकच नाव येतं पुढं ते म्हणजे प्रवीण दादा ताडकर सीएम चषकाचे आयोजक प्रवीण दादा। तर मला वाटते सुमित गोळे गोलंदाजी स्ट्राइकला आहे तो साहिल आणि नॉन स्ट्राइकला असेल तो अट्टू। पहिला चेंडूला समाचार
सरळ येतोय खणखणीत मेगा सुपर डुपर षटकार. धावा मिळतील 6 धावेने डीजे. तर धन्यवाद सर, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा दोघांचं मनपूर्वक आभार. पंचांना पार केलंय, चेंडू टाकलाय अप्रतिम. पुन्हा एकदा पंचांच्या हात सरसावतोय म्हणजे स्वर एका धावेची पेनल्टी मिळेल आणि एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 धावेवर. सुमितला काहीतरी वेगळं करावं लागेल कारण 48 धावांचा पाठलाग जर आपल्याला रोखायचा असेल तर निश्चितच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. 22चा चौकार येतोय का तर निश्चितच 4 धावा मिळतील. येतील मागे मोर, धावा मिळतील 4. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 धावेवर. 48 धावांना प्रत्युत्तर देताना अप्रतिम दर्जाची फलंदाजी होते ती शार्प 11 वाकण. या सामन्यासाठी नावाजलेले पंच आपल्याला पाहायला मिळतात प्रमोदजी चौगळे आणि निकेशजी वाघमारे. उजव्या हाताचा फलंदाज येतोय. खेळावा लागेल आपल्या संघासाठी. जर निश्चितच जिंकायचं असेल तर निश्चितच ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला खेळावं लागेल. फुलटॉस वारंवार चुकी करतोय पंच, त्याला एक धावेची शिक्षा ठोठावतायत. वारंवार सुमितच्या गोलंदाजीला निश्चित धार असते पण आज मात्र मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना सुमितच्या गोलंदाजी मात्र फार बिघडलेली दिसतोय. कारण जेव्हा जेव्हा हा सुमित गोले आंबडोशी गावाचा हा शितारा आहे तर खेळताना आपण जर पाहिलं तर निश्चितच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो, अचूक लाईन लेन मात्र टाकत असतो. पण आज मात्र मोठा सीएम चषक मध्ये खेळताना त्याची लाईन लेन मात्र भरकटलेली दिसते. सुमित टू साहिल, स्लोवर पद्धतीचा चेंडू. आहा, फिल्डिंग गचाल, क्षेत्ररक्षण. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. निश्चितच रनिंग बिटवीन द विकेट जर मांडलं गेलं तर निश्चितच सुरेख धावसंख्या करतात. एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करणं म्हणजे असतं क्रिकेट. आणि क्रिकेट म्हटलं तर मजबूत, जर क्रिकेटच्या परिभाषेत म्हटलं तर जो कणा असतो ना तो क्षेत्ररक्षण असतो. गोलंदाजांनी कशीही गोलंदाजी करू द्या, किती अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करू द्या, पण जर क्षेत्ररक्षणाची जर साथ लाभली नाही ना तर निश्चितच त्या गोलंदाजीला काही अर्थ उरत नाही. पंचांना पार केलंय, चेंडू टाकलाय. मारण्याचा बेत होता, पूर्णतः फसला जातोय. अपील केली जातोय पण पंचांवर काहीच दबाव नाही. पंच मात्र तटस्थ, चेंडू जातोय निर्धाव पद्धतीचा. मित्रांनो, आयुष्यात वादळे येतात पण ती सर्व वादळे कोणाला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नाही तर कुठली वादळ आपले समोरील असणारे अडथळे दूर करण्यासाठी सुद्धा येतात. तर एक षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय चांगली धावसंख्या म्हणेन मी. बिनबाद 14. 48 धावांना प्रत्युत्तर देताना चांगली धावसंख्या उभारतोय तो शार्प 11 वाकण. 18 चेंडू 34 धावा. तर निश्चितच अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. आणि आपण मी म्हणत होतो हा ग्राउंड मुलचंद मोदी स्टेडियम, कैलासवासी मुलचंद मोदी स्टेडियम आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच प्रवीण दादांनी अथक मेहनत केली. नयन असेल, मंगेश असेल, चेतन असेल, घनश्याम असेल आणि त्यांचे सर्व जय बजरंग क्रिकेट क्लबचे मंडळी असतील, ग्रामस्थ असतील. तर ह्या जे सीएम चषक आहे ना ते चषक
हे साकारताना भरपूर मेहनत घेतली, एक वेगळं दृष्टांत ठेवलं, एक ग्रामीण खेळाडूंना संधी मिळावी या हेतून तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय ऋतुराज. ऋतू असतात, ऋतू बदलले जातात. अट्टू एक आपण पाहिला असेल श्रीलंकेचा अट्टापट्टू होता, तर हा येतोय अट्टू. तर अट्टूला खेळावा लागेल. जर जिंकायचं असेल तर लक्ष गाठायचं असेल तर चौकारांची आणि षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचे असेल. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. 18 चेंडू 34 चेंडू 34 धावा. हलक्या हाताने केलं, झेल होतोय. पहिला विकेटचं पतन होतोय. मिडॉनच्या फिल्डर मात्र अचानक शतरक्षण. धीरज कडून हा झेल होतोय. अप्रतिम दर्जाचा झेल पाहायला गेला आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. लाईन लेंथ चांगली. डीजे 8ची जागा घेण्यासाठी येतोय गौरव. जसा भारताचा विराट कोहली तसा गौरवला मात्र विराट रूप धारण करावा लागेल. जर आपला सामना जिंकायचा असेल ना तर निश्चितच गौरवला विराट कोहली सारखं संयमानं खेळावा लागेल. आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल. एकेरी दुहेरी धावेंनी धावसंख्या वाढवावी लागेल आणि आपल्याला जो डोंगर दिलाय तो पार करण्यासाठी धावांचा पाऊस पाडावा लागेल. पंचांना पार केलंय. चेंडू टाकलं जातोय. आता मात्र येतोय खणखणीत. मी म्हंटल होतं विराट कोहली सारखी विराट खेळी करावी लागेल आणि निश्चितच गौरवच्या बॅटतून येतोय खणखणीत सुपर डुपर मेगा षटकार. तर आपण पाहिलं असेल पाहिजे तेवढ्या दिरक्या देते तुला पण षटकार मार असं दाखवून देतोय दमखम. तर पुढील चेंडू सामना करेल गौरव. अप्रतिम दर्जाचा खोलवर चेंडू पडला होता. अप्रतिम लेग बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. बाईच्या स्वरूपात एका धावेने धावसंख्या वाढली जाते. वधारते धावसंख्या 21. 48 धावांना प्रत्युत्तर देताना धावसंख्या मात्र अप्रतिम दर्जाची. एक विकेटचं पतन झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते 21. पुन्हा एकदा मारण्याचा बेत फसला. चेंडू जाते सरळ विकेट किपरच्या दस्तनामध्ये आणि चेंडूची सांगता होते निर्धाव. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. लाईन लेन अचूक करतोय. ब्रह्मास्त्र काढतोय. भरपूर डॉट चेंडू खेळतोय हा खेळाडू साहिल. आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडू त्याने निर्धाव खेळले. अशा प्रकारची खेळी आपल्याला सुधारावा लागेल. जर आपला जिंकायचं असेल तर निश्चितच आपल्याला खेळी सुधारावा लागेल. 100% योगदान आपल्या संघाला द्यावं लागेल. मुरावडी एंड कडून मारा करण्यासाठी सज्ज आहे तो गोलंदाज. एक धाव तर पूर्ण सहजरित्या. दुसरे धावेसाठी प्रयत्न निश्चितच होतील आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केला जातोय. मिडऑफचा विकेट मिडऑफचा क्षेत्ररक्षण जेव्हापर्यंत येईल मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जेव्हापर्यंत येईल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण झाली. त्यानंतर मात्र दुसऱ्या रनिंग साठी धावला आणि रनिंग दोन्ही धावा पूर्ण केल्या. धावसंख्या दोन्ही वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक म्हणजे शेवटच्या चेंडूचा खेळ. मारण्याचा बेत पुन्हा पुन्हा फसतोय. काय खेळतोय आतापर्यंत 6 चेंडू डॉट खेळलाय. अशा पद्धतीची फलंदाजी अपेक्षित नसेल कारण आपण सलामीची फलंदाजी असती तर तुमच्यावर विश्वास असतो संघाचा. 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र एक बाद 23. 12 चेंडू 25 धावा.
हेलो या ठिकाणी 10वी चषकाचे सन्माननीय अध्यक्ष तुषार भाऊ शिंदे त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी धनंजय पोकळे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं व्हायचंय आणि या आपल्या मुख्य व्यासपीठाच्या या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. त्यांचा संघ देखील खेळताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे जो संघ या ठिकाणी पुरस्कृत केलाय तर त्यांचे या ठिकाणी संघाचे संघमालक त्याचप्रमाणे 10वी चषकाचे सन्माननीय अध्यक्ष तुषारजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं शब्द शब्दाने स्वागत करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर गौरव अप्रतिम दर्जाचा खेळ आपल्या गौरवच्या बॅटतून आपल्याला पाहायला मिळतोय आणि धन्यवाद आतापर्यंत मला बोलण्याची संधी दिली आणि मी मायक्रोफोनवर व्हाईट हा चेंडू स्क्वेअर आहे, एका धावेची शिक्षा आहे. तर मी मायक्रोसॉफ्ट वर जोडतोय दीपक दादा चोरगे. आपण पाहतोय पुन्हा एकदा ज्याप्रमाणे पाहिलं जातं गौरव आणि ही जोडी मैदानामध्ये साहिल जोडी. इथे मात्र एक चुकीचं कॉलिंग आणि चुकीचं कॉलिंग मित्रांनो खरोखर या मॅच मध्ये काहीतरी वेगळं समीकरण घडवू शकतो. याप्रमाणे पाहिलं गेलं की साहिलचा चुकीचा कॉलिंग असला तर मात्र त्याला साथ दिली नाही गौरवानी आणि मात्र रनआउटच्या स्वरूपात नक्कीच बाद झाला. आता ज्याप्रमाणे राज दुर्गावळे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या चेंडू मात्र वाईट स्वरूपात नक्कीच गेला होता परंतु आता मात्र चेंडू सुरेख पद्धतीचा होता. 2 धावा काढण्याच्या नादामध्ये हा विकेट नक्कीच विकेटचा पतंग झालाय. जिंकण्यासाठी अजून देखील धावसंख्या आहे ती 24. एक धाव नक्कीच मिळाले. 25 धावसंख्या पुढे सरसावतीये. जिंकण्यासाठी अजून येणारे चेंडू 23 धावांची नक्कीच गरज आहे. 11 चेंडू आणि तब्बल 23 धावांची आवश्यकता आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान मात्र शार्वी 11 संघ मनोज खांडेकर 11 संघ मात्र नक्की कशा प्रकारचा इथे सामोरं जाणार आहे. शार्वी 11 संघ चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. त्यावेळी पाहिलं की 3 षटकामागे 47 धावा मिळवल्या होत्या परंतु शेवटच्या षटकामागे इथे चांगल्या प्रकारचा अडीचनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आणि मात्र 1 विकेट मिळवून एकही धाव खर्च केली नाही मित्रांनो. मेडन ओव्हर केला परंतु 3 षटकामागे 47 धावा मिळवल्या होत्या परंतु आता मात्र संघासाठी येतोय फलंदाजी मार्ककडे येतोय तो मॉन्टी. आपण सामना करतोय राज दुर्गावच्या गोलंदाजीचा सामना करतोय मॉन्टी. ओहो मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खोलवर बदलचा होता. ज्याप्रमाणे पाहिलं जातं राज दुर्गावळे पाहिलं जातं सुंदर पद्धतीची गोलंदाजी करतोय. याच दरम्यान मात्र चेंडू सुरेख पद्धतीचा होता आणि मात्र मारण्याचा इरादा वॉन्टीचा होता. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये नक्कीच इथे निजाव चेंडूचा याच्यानंतर होणारा सामना इकरा 11 वर अपोजिट मनोज कुमार शिंदे 11 संघ तयारीने राहायचा आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा राज दुर्गावले बॅट म्हणतात चेंडू हवेमध्ये. इथे पाहायला गेलं की मिडा जशी चेंडू ट्रॅव्हल झालाय परंतु हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र मॉन्टीच्या बॅट मधून डीजे. पाहायला गेलं तर समीकरण पुन्हा एकदा चेंज होते मित्रांनो. मोंटी या चांगल्या प्रकारचा हॅवी होते गोलंदाजावर. इथे मात्र राज दुर्गावळेच्या गोलंदाजीवर चांगल्या प्रकारचा मोठा फटका नक्कीच पाहायला मिळाला. नेणारे 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. समीकरण बदलतोय. पुन्हा एकदा मॅटीच्या झोन मध्ये येतोय मोठा फटका हवाई सफर टाटा बाय बाय षटकार. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते डीजे. फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाला. मॉन्टियाला पहिल्या चेंडूवर मात्र निजाव पद्धतीने चेंडू टाकला होता परंतु आता ज्याप्रमाणे पाहिलं गेलं की
डॉट पद्धतीची सांगता झाल्यानंतर मॉन्टीच्या मनात विचार आला असेल आणि ज्याप्रमाणे संघाला गरज आहे आणि गरजेला मात्र नक्कीच धावून आलाय तो मॉन्टी बॅक टू बॅक खणखणीत 2 षटकार नक्कीच पाहायला मिळाले हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे ती मॉन्टी याला इथे मात्र फलंदाजी चांगल्या प्रकारची करतोय तो मॉन्टी सामना करेल तो राज दुलगवलेच्या गोलंदाजीचा इथे मात्र समीकरण पुन्हा बदलतंय 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता काय मित्रांनो फलंदाजी षटकारांची हॅट्रिक तर आहेच परंतु मॅचला टर्निंग पॉइंट म्हणता येईल तो मनोज मॉन्टी याच्या माध्यमातून गोलंदाजी अप्रतिम असताना मात्र क्षेत्र फलंदाजी अप्रतिम दर्जाची होतीये लोअरवड पद्धतीचा चेंडू फुलटॉच पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र चांगल्या प्रकारचा सुमित गोळे आहे स्क्वेअरले क्षेत्रक्षण तैनात आहे आपलं पाहिलं गेलं तर खरोखर चांगल्या प्रकारचा इथे मात्र पंचांनी मात्र इथे इशारा केलाय 9 चेंडू आहे आपण पाहतोय इशारा मात्र नक्कीच केलाय 9 चेंडूचा थळकडे हा निर्णय मात्र सोपवला गेलाय चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना मात्र फुलटॉच लोअरवर पद्धतीचा चेंडू होता मात्र हा 9 पद्धतीचा चेंडू पंचाने घोषित केलाय धावसंख्येत मात्र एकनी भर पडली एकूण हा चेंडूवर काय निर्भर असणार आहे पूर्ण मॅचचा पूर्णपणे मदार मैदानामध्ये पूर्णपणे शांतता आपण पाहतोय इथे मात्र 9 चेंडू इथे पंचाने नक्कीच घोषित केलाय इथे मात्र आपण पाहायला गेलं की युट्यूबच्या श्री साई युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होतोय परंतु इथे मात्र पंचाने नक्कीच घोषित केलाय हा 9 चेंडू आहे 9+1 एकूण 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा होतात धावसंख्या पुढे सरसावतीये धावसंख्या होते 39 ऑन द बोर्ड आपण पाहायला गेलं तर राज दुर्गवलेची गोलंदाजी थोडीशी महागडी ठरतीये 2 खणखणी षटकार घेतल्यानंतर पुन्हा एकदा 9 चेंडू आणि 1 धाव आपल्या खात्यामध्ये जमा झाली धावसंख्या पुढे सरसावली धावसंख्या होते ती 39 येणारे 8 चेंडू आणि 9 धावांचे समीकरण बॅट चेंडू हवाई सफर होतोय मोठा फटका पाहायला मिळतोय याच दरम्यान मात्र गौरवनी देखील आपले हात खोलले दरम्यान षटकारांची आतिषबाजी डीजे गौरव रिव्हर्स हिप आणि सुंदर फटका मोठा फटका आपल्याला पाहायला मिळते 1 बाउन्स विनिंग शॉट म्हणता येईल तो गौरवच्या वाडमधून निघाला मात्र खणखणी ड्राईव्ह 4 धावा डीजे